नाशिक शहरात सोमवार 20 मे रोजी लोकसभा निवडणूक 2024साठी मतदान होणार आहे। आपण सगळे जाणताच की मोठ्या प्रमाणात झालेले पक्षांतर्गत वाद, मोठ्या प्रमाणात झालेले पक्षफोडी, नेत्यांचा पक्षांबदल, त्याचप्रमाणे महागाई, बेरोजगारी, फी वाढ या सगळ्या मुद्द्यांमुळे युवा वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा आहे। राजकीय व्यवस्था आता त्यांना नको झालेली आहे। मोठ्या प्रमाणात बदल त्यांना हवा आहे। हे असतानाच लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, वैयक्तिक भेटीगाठी असेल, अनेक संस्था संघटनांना भेट देणं असेल, या प्रकारे विविध गोष्टींच्या माध्यमातून मतदान कसं जास्तीत जास्त व्हावं यासाठी प्रयत्न त्यांच्या लेवलवर केले जात आहे। मात्र 18 तारीख शनिवार, 19 तारीख रविवार आणि 20 तारीख ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी देखील शासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे। असे लागोपाठ 3 दिवस सुट्टीचे दिवस जवळजवळ येऊन जातात। त्यामुळे आत्ता सध्या चालू असलेला भयंकर असा हा उन्हाळा, यामुळे जे सधन लोक असतील नाशिक लोकसभा मतदारसंघातले, ते थंड हवेच्या ठिकाणी फिरायला निघून जाण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे। शिवाय नाशिकमधील जे आदिवासी पट्टा आहे, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, त्यानंतर सिन्नरसारखा दुष्काळी भाग आहे, त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही, त्यामुळे तिथे देखील पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे। त्यामुळे मतदानाकडे दुर्लक्ष करण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। हे सगळं बघता ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, विवेक विचार मंच, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी, छात्र भारती विद्यार्थी संघटना यासह इतर सर्व युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या संघटना मिळून या ठिकाणी नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सर्वांनी मिळून निवेदन दिलं आहे आणि त्यात आम्ही मागणी केलेली आहे की नाशिकमधील जे मतदान 20 मे रोजी सोमवार रोजी होणार आहे, त्याऐवजी 21 मे मंगळवार आणि 22 मे बुधवार या 2 दिवशी मतदान ठेवलं जावं। ही मागणी नव्या स्वरूपाची आहे, वेगळी आहे। मात्र विकसित देशांमध्ये देखील अनेक दिवस अशा प्रकारे निवडणुकीचं मतदान घेतलं जातं। त्याच धर्तीवरती नाशिकमध्ये देखील 20 तारीख सोमवार या एकाच दिवशी मतदान घेण्याच्या ऐवजी 21 मे मंगळवार आणि 22 मे बुधवार अशा 2 दिवशी मतदान घेण्यात यावं। धन्यवाद। माझं नाव स्वप्नील घिया, आम आदमी पार्टी नाशिक।